नमस्कार मंडळी, कसं आहे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आमच्या चॅनल ते नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं काम ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात. तर काय जात आपण पोचलेलो आपल्या डेस्टिनेशनच्या थोडा अलीकडं एक पॉइंट आहे. तो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण कॅप्चर करता जेव्हा तिकडे जात होतो. ते आहे सुरुची डेअरी. हे आपण मागच्या वेळेस पण विजिट केली याला. हे बघा, खूप सुंदर पॉइंट आहे इथं. हे बघा, लय सुंदर पॉइंट आहे. तर आता आम्ही चाललोय आत. कसलं भारी डेस्टिनेशन विथ लाईट्स चालले. तर काय जाता आम्ही एवढं सगळं घेतलेलं आहे आणि एवढे सगळे जण आहेत. आम्ही त्यांच्यासाठी घेतलंय. चला घ्या आता ज्यांचं काय जाता आमचं झालेलं आहे इथं. आणि इथून आम्ही चाललो आता रांजणगावला थेट. आता कुठंच थांबणार, डायरेक्ट तिथं पोहोचल्यावरच तुम्हाला दाखवतो. तर चला, आता आम्ही आलोय रांजणगाव मध्ये आणि एकदम थंडी वाजायला लागली, कारण थंडीचा सीझन चालू आहे. त्यामुळे थंडी खूप चालू आहे. चला आता रस्त्यावरच आम्ही बघा रांजणगावच्या. हे बघा काय रांजणगाव आलेलं आहे आणि आता आम्ही पोचलोय. तेव्हा कसं दिसतंय मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कसलं भारी क्षेत्र आहे बघा. आणि इथं दोन मोठे मोठे हत्ती आहेत, बरे मोठे हत्ती. बघायचं आहे हत्ती आणि ते क्षेत्र बघ कसलं भारी नावलेलं. हे रांजणगाव. आता चला आपण चाललोय, फोटो काढू यांचे पहिले, आजीचे आणि त्यांचे सगळ्यांचे फोटो काढूया. चला. तर काय कसलं भारी आहे. इथं सगळ्या गणपतीचे नाव आहेत आणि तसंच या बाजूला पण गणपतीचे नाव आहेत. हे बघा, एक गेट आहे आणि वरती गणपतीचं नाव आहे श्री महागणपती रांजणगाव. तर चला आता आत जाऊया. आपण चालतोय तो माग बघा, ते गेट आहे. आणि आता आम्ही जसं जसं आत चाललोय, हळूहळू आत चाललोय आणि आता आणि दर्शनाकडे चाललोय. आता इथं खूप चांगल्या सुविधा आहेत तुमच्यासाठी. जे इथं दर्शन करायला येतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या सुविधा आहेत. जसं की इथे चप्पल ठेवायला स्टँड आहेत. जसं की पुण्यात चप्पल चोरी जाती नाही जात, त्यासाठी इथं स्टँड आहेत चप्पल ठेवायला. आणि जर कोणा फळं बिळं काय पाहिजे असली तरी पण दुकान आहेत. आणि जसंच इथून हे बघा, इथं हारचे किती भारी दुकान आहे. हे बघा किती भारी. आणि इथून वरती गेला की इथं सगळे खेळण्याचे स्टॉल आहेत आणि तिथून वरती पण खेळण्याचे स्टॉल आहेत. असं आहे रांजणगाव. डॉगेशबाई बघा काय कसलं डेंजर आहे. एकदम मोठा डॉगेशबाई बघा. आम्ही गणपतीसाठी ते ताट घेतोय, व्हायला येतं ते तिकडे. हे बघा हे यांचं दुकान. आणि तुम्हाला जर जेवायचं असेल तर इथं खूप सारे सुविधा आहेत. तुम्हाला जर काय जेवायचं असलं, खायचं असलं तर शुद्ध शाकाहारी इथं भेटू शकतं तुम्हाला. साऊथ इंडियन शुद्ध शाकाहारी. किंवा तुम्हाला जर इथं राहायचं आहे तर इथं लॉजिंग पण आहेत. तिथं हे लॉजिंग आहे इथलं. बघायचं फुलं कसली भारी दिसायला लागली इथे. आम्ही आज चाललोय
ते पण खूप आहे आज. आज कुठला वार आहे बरं? आज आहे रविवार. रविवारची एवढी करते? हा, संडेच लय जण येत असतील बघायचं. हे बघा, ते मंदिर आहे तिथं आणि इथून पराशी लाईन आहे, मोठी लाईन आहे खूप. आणि इथं जायला लागते दर्शनासाठी. इथून परत वरती जायचं. आपण वरतूनच आलो असतो. ती बंद केलं. चला त्याचं बघ किती मोठी एंट्री, किती मोठा एरिया बघा. बघायचं आता गर्दी, रांग डायकीतून जाते आणि रांगेची लाईन जेव्हा कुठं गणेश चतुर्थी असते तरी पूर्ण भरलेलं असतं. आता जरा कमी दिसते बघा. आणि राम आपल्याला आता इकडून कडेने जाईन, तिथं जाऊन सगळीकडे जायचं आपल्याला. आता अर्धा तास झाला मी नाही, मी चाललोय पण लाईन संपायचं नावच घेत नाहीये. जाताच वेळ लागायला लागला आणि तो थोडा अंधार आहे त्यामुळं व्हिडिओची क्वालिटी पण नाही का जरा कमी झाली. इथं थोडं छोटस पार्क पण आहे, मी तुम्हाला इथून माग छोट पार्क आहे. अरे पार्क मध्ये जायला येते पण बंद आहे आता, कायच करू नाही शकत आपण. काय ते जिराफ पण आहे मोठ्याच्या मोठा, हरिण आणि पाण्यात मगर पण आहे बघा. आता आपण पोचलेलो थोडंच राहिले आणि इथून नंतर मंदिर दिसणार आहे तुम्हाला. आता पुढे जायचे आणि इथं गर्दी अशी आणि महाग अशी गर्दी. आता आलोय आपण आणि तिथं थोड्याच अंतरावर मंदिर आहे. बघा तिथे मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. बघा बघा आता मंदिर जवळच आलेलं आहे आणि लय लांब नाही आता, तेवढंच राहिले. आणि ही एंट्री नाही का खालून केली आहे, आता कडेने जाते. ज्या सभा मंडपातनं हे जात नाहीये, जी रांग आहे ना ती सभा मंडपातनं नाही जाते, ती डायरेक्ट कडेने जाते आणि त्या दरवाजाला जॉईंट होती. या इथं वरती जातच नाही आता, काय माहित काय झालं. काय जातं दर्शन घेऊन आलोय, कारण की तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की तिथं मोबाईल्स अलाउड नव्हते. आता मी पूर्ण प्रयत्न केला, त्यांना विचारलं, ते म्हणले की अलाउड नाही, त्यामुळं मी नाही काढला. तिथंच त्या गणपतीच्या इथं शिखर आहे, इथं गणपती होते, तर ह्याच्या मागे एक महादेवांचं मंदिर आहे. खूप छान आहे मंदिर आणि इथं लाईटिंग पण लावलं, अति छान दिसते मंदिर आहे. तर चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया. महादेवांच्या मंदिरात आले, किती सुंदर मंदिर आहे. बंद केलाय, तुम्हाला जे गार्डन दाखवता नाही येणार नाही, उशीर झालाय त्यामुळे मागचा रस्ता बंद केलाय आणि आता पुढूनच चाललोय मी. तर काय आता आम्ही चाललेलो आहे, येतोय आम्ही, तर चला. आणि काका बागा बंदूक घेऊन थांबलेत, चला. आता आम्ही घरी चाललोय. आता इथं दत्त मंदिर आहे छोटस, हे बघा इथं बोट चाललोय आणि साई आणि ते वरतून चाललेत, मी पण चाललो आता वरतून. हा वरतून आलो आणि
आणि वरती लय स्टॉल आहे. आजी चल तिकडं काय जात आपण स्टॉल वरनं जाऊ. तर लय मोठे मोठे स्टॉल आहे. काय चला आता जाऊया आपण. आता इथं बघा इथे तर इतके स्टॉल आहेत ना काय सांगू तुम्हाला. चपलाचे गेले काय काय स्टॉल गेले काय काय किती बघू बघू दम हे किती आहेत बघ. इथे गेले भारी बॉल आहे हे बघा. देशील तू किती आहेत बघ किती. हा. दर आहे. चला काय इथं बाहेर जाऊ. हे काय साई बघतच चालले काय भेटते का नाही. तीनशे महाग आहेत महाग आहेत महाग आहेत. महंगाई 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 बढ़ती जा रही है. ह्या काकांचे दुकान बघ किती भारी. हे आलं ना खरं दुकान. हे आलं ना खरे दुकान. कितीला आहे काकू. गाईज आता त्या डेस्टिनेशनवरून निघलेलो आम्ही. त्या डेस्टिनेशन परत तेच तिथं बाहेर आले आणि पप्पा गेलेत गाडी आणायला. आणि इथं लय मोठी पार्किंग आहे. तिथं खाली तुम्हाला दिसत आहे ट्रक. तिथं मोठी खूप मोठी पार्किंग आहे. तिथून पप्पा गाडी आणायला गेले. इथं पण आहे पार्किंग पण इथं नाही चांगलं वाटत. ते खालीच बाहेर वर आहे. हे बघा इथं ट्रकचं तुम्हाला दिसत असतं. हे बघा इथं ट्रक्स तिकडं पलीकड रोडच्या आहे बघा. तिथं मोठी पार्किंग खूप मोठी. तिथं लावली गाडी. आता पप्पा आणतील. आणि हे जे काका आहेत त्यांना सांगितलं की शेंगा भाजून ठेवा. ते शेंगा भाजा लागले तोपर्यंत आम्ही इथं थांबलो कडेला. ते शेंगा भाजतील मग आम्ही शेंगा खाणार आणि गाडीमध्ये खात खात जाणार. आणि इथं डाळा पण भेटतात. ते स्ट्रॉबेरीज आहेत महाबळेश्वरचे. ले काय काय बोरं आहेत. बोरं घेतलीच आम्ही आत्ता. बघा आता शेंगा घ्यायला डाळा घेतात. डाळा 30 रुपये 30. बघा 60 रुपये. दोन 60 रुपये. 1 रुपया बोलला. डाळा घेतलेला आहे. 20 बघा डाळा आलेला आहे. हे माय फेवरेट डिश. पकडा मनीच्या दावाची 4 खावायचं. मनीच्या दावाची पोळी आहे का म्हणलं. हो छान आमच्या. तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. मिळेल पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय गाईज.